नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सरंजावे घरी असतो आणि तो टीव्हीवर आता बातम्या पाहत असतो। त्यामध्ये साक्षी विरोधाच्या बातम्या येत असतात आणि अर्जुनने आज कोर्टामध्ये काय केलं हे सुद्धा सांगण्यात येत असतं। ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी साक्षी शिखरे हिच्या विरोधात अजून काही पुरावे कोर्टामध्ये सादर केले आहेत आणि अर्जुन सुभेदार यांनी हे सुद्धा सिद्ध केलं की साक्षी शिखरे या सततच कोर्टामध्ये खोट बोलत आल्या आहेत। ह्या बातम्या टीव्हीवर झळकतायत हे पाहून सरंजावे जरा घाबरतो आणि समोर पाहतो तर तेथून अर्जुन आणि सायली त्याच्याकडेच येत असतात। मग सरंजावे मोठ्या तोयातच विचारतो, काय ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, तुम्ही परत आलात आणि माझ्या विरोधात पुरावे गोळा करण्याचा एवढा आटापिटा करत आहात? अहो, आता टीव्हीवर ना मी तुमच्याच कौतुकाच्या बातम्या ऐकत होतो, नाही पण तुमची ही कर्तबगारी आहे ती फक्त साक्षी शिखरेच्याच बाबतीत दाखवा, कारण माझ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुद्धा करू नका, तुम्हाला ते जमणार सुद्धा नाही। आता सगळं सरंजावेचं बोलणं ऐकून घेतल्यानंतर अर्जुन बोलायला सुरुवात करतो आणि म्हणतो, झाली बस झाली का तुझी गबक करून आता माझं ऐक, कारण या फाईलमध्ये काय आहे तुला माहीत आहे का? अरे, तुझ्या सगळ्या इलिगल कामाची लिस्ट आहे, ते सुद्धा अगदी पुराव्यासकट। असं म्हटल्याबरोबर आता सरंजावे हसतो, कारण त्याला विश्वासच बसत नाही की अर्जुनने खरंच माझ्या इलिगल कामांची लिस्ट आणली असेल। आता वाचून दाखवू का असं विचारतो। मग त्यावेळी सरंजावे असे हातवारे करत हो वाचून दाखव असं म्हणण्याचा त्याचा उद्देश असतो। त्यावेळी सायली म्हणते, अहो थांबा जरा, अहो याचे काळे कारनामे एवढे आहेत ना की फाईल वाचायला बसलात ना तर 2 तास सुद्धा पुरणार नाही। तेव्हा सरंजावे हसूनच विचारतो, आहे असले खोटे पुरावे ना माझ्यासमोर नाचवायचे नाहीत आणि ह्या असल्या तुझ्या धमक्यांना ना घाबरतच नाही मी ॲडव्होकेट। तेव्हा अर्जुन म्हणतो, सरंजामे मी तुला अगोदरच सांगितलं होतं ना की गुन्हेगार हा कुठला ना कुठला पुरावा हा सोडून जातोच। अर्जुनचं बोलणं सरंजामे मनावर घेत नाही, तेव्हा अर्जुन आता फाईल ओपन करतो आणि हसूनच म्हणतो, चल आता मी तुला ना तुझे कारनामे वाचूनच दाखवतो। आता पहिलं असं म्हणून अर्जुन राजू यादव याचं नाव घेतो। राजू यादव याचं नाव घेतल्यानंतर इकडे सरंजावेचा चेहराच पडतो आणि मग धक्क्याने तो अर्जुनकडे पाहतो। अर्जुनची रिएक्शन सुद्धा आता बघण्यासारखी असते, तो आता त्याच्याकडे पाहतो आणि म्हणतो, अरे लक्षात आहे म्हणायचं। असं म्हणून तो सायलीकडे पाहतो आणि त्याला सांगतो की हा ड्रग डीलर आहे, त्याला अटकही झाली होती या प्रकरणामध्ये, परंतु इन्स्पेक्टर सरंजावे युजुअल कडून लाच घेऊन त्याला सोडवलं सुद्धा। आता दुसरं जी लिस्ट असते ती अर्जुन वाचतो आणि त्यामध्ये शिशिर सोनावणेचं तो नाव घेतो। तो लाच घेताना पकडला गेला होता, पण दुसऱ्याच दिवशी तो सुटला आणि त्याच्यापेक्षा मोठी लाच तूच घेतली होतीस असं अर्जुन जेव्हा त्याच काळकारस्थान बाहेर काढतो ना, तेव्हा सरंजावे मात्र आता हादरतो। आता नंबर 3, एका फ्रॉड केसमध्ये तू FIR सुद्धा नोंदवून घेतलं नाहीस। आता अर्जुन चौथी लिस्ट जेव्हा वाचू लागतो तेव्हा सायली म्हणते, अहो थांबा थांबा, अहो त्यांचा चेहरा बघा कसा पांढरा फेक पडलाय। अहो असं वाटतंय की त्यांना ना आता चक्कर विक्कर येईल। मग आता अर्जुन हसतो तेव्हा सरंजावेचा चेहरा खरंच अगदी पाहण्यासारखा झालेला असतो। अर्जुनने पूर्ण मोठी फाईलच त्याची ऊन आणलेली असते। त्याने आजपर्यंत कोणकोणते फ्रॉड केलेत, कोणते काळे कारनामे केलेत या सगळ्याची लिस्ट आता अर्जुनकडे असल्यामुळे त्याच्याकडे खूप मोठा सरंजावे विरोधात स्ट्रॉंग पुरावा असतो। सरंजावे आता खूप घाबरतो तेव्हा अर्जुन विचारतो, काय झालं सरंजावे, निघाली का हवा? अरे या 3 केसेस ऐकून तुझी तर इथे वाट लागली आणि जेव्हा कोर्टामध्ये या सगळ्या केसेस मी ऐकवेल तेव्हा काय होईल तुझं? आणि अरे बापरे, महत्वाची केस तर वाचायची राहूनच गेली असं अर्जुन सायलीकडे पाहून म्हणतो। महिप्त शिखरेकडून पैसे घेऊन बदललेले साक्षी शिखरेचे सगळे पुरावे हे अर्जुनच्या तोंडून ऐकून आता सरंजामे तर खूप घाबरतो आणि ताडकन उठून उभा राहतो। तेव्हा अर्जुन विचारतो,
काय रे सरंजामे, तुला वाटलं असेल ना अरे हे तुझे सगळे पुरावे माझ्या हातात आलेच कसे? अरे सरंजामे, सगळे ऑफिसर तुझ्यासारखे फ्रॉड नसतात, करप्ट सुद्धा नसतात. अरे जास्तीत जास्त ऑफिसरना प्रामाणिक असतात आणि अशाच एका प्रामाणिक इन्स्पेक्टरने प्रामाणिक ऑफिसरने मला हे सगळे पुरावे मिळवून दिले आणि जे पुरावे आता जज समोर जाणार आहेत. अशी अर्जुन चांगलीच त्याला भीती ती दाखवतो तेव्हा तो खूप घाबरतो आणि अर्जुनकडे पाहतच राहतो. त्यानंतर अर्जुन सायली एकमेकांकडे पाहत हसत असतात कारण आता सरंजावीचा चेहरा ना अगदी पाहण्यालायक झालेला असतो. तेवढ्यात टीव्हीवर पुन्हा बातम्या झळकू लागतात. ती निवेदक सांगू लागते, वात्सल्य आश्रमाच्या इन्चार्ज होते मिस्टर सरंजावे आणि आता ते निवृत्त झाले असेल तरीही सर्व संशयाच्या सुया या त्यांच्याकडेच वळतात कारण साक्षी शिखरेचे लोकेशन रिपोर्ट हे बदलले जात असताना ऑफिसर इन्चार्ज काय करत होते ते काही लपवण्याचा प्रयत्न करतायत का किंवा हा सगळा त्यांचाच प्लान आहे का आणि या सगळ्यामध्ये अर्जुन सुभेदार विजय मिळवणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळवण्यासाठी बघत रहा आमच्या न्यूज. असा आता जेव्हा टीव्हीवर बातम्या झळकत असतात तेव्हा सरंजावे आता अजूनच घाबरतो. आता पूर्णपणे अर्जुनने त्याला असा कोंडीत पकडलेला असतो. आता पूर्णपणे अर्जुन त्याला अचुटकी वाजवून असा भानावर आणतो आणि म्हणतो, हे बघ, आता सर्व विचारलेल्या प्रश्नांची उत्तर ऑलरेडी माझ्याकडे आहे. आता वात्सल्य आश्रम केसमध्ये मला साथ द्यायची की या सगळ्या प्रकरणाशी माझा काही संबंध नाही असं तुला कोर्टामध्ये सांगायचं. तेव्हा तो आता सरंजावेकडे त्याची फाईल देत असतो परंतु सरंजावे आता ती फाईल सुद्धा घेत नाही. अर्जुन तेथे टेलवरती फाईल टाकतो तर आता सरंजावे अजूनच घाबरतो. तर आता दुसरा दिवस उजाडतो. सर्वजण पुन्हा कोर्टाची वेळ झाल्यानंतर तेथे कोर्टामध्ये उपस्थित राहतात. आता जज साहेब देखील आलेले असतात तेव्हा कोर्टाची कारवाई सुरू करण्यात यावी असं जज साहेब सांगतात. तेव्हा अर्जुन पुढे येतो आणि आपलं स्टेटमेंट देऊ लागतो की मी लॉर्ड मिस साक्षी शिखरेने पूर्ण एक खोटा दिवस उभा केलाय आणि जे फुटेज त्यांनी सबमिट केले ते 13च नाही तर 11च होतं आणि म्हणूनच त्यामधल्या 2 तास नक्की कुठे गेल्या होत्या याचं उत्तर त्या कधीच देऊ शकत नाही कारण त्यांना माहीत होतं मी त्यांचं उत्तर क्रॉस एक्झामाइन करेन आणि मग मला लगेच कळेल की त्या नक्की 2 तास कुठे गेल्या होत्या. 13 तारखेला नाही तर 11 तारखेला गेल्या होत्या असं अर्जुनने स्टेटमेंट दिल्यामुळे इकडे साक्षी आणि महिप्त घाबरतात. दामिनीने ऑलरेडी डोक्याला हात लावलेलाच असतो. मग पुढे आता अर्जुन म्हणतो, त्या म्हणाल्या की त्या कधीही आश्रमामध्ये गेल्या नाही, एकदाच फक्त आश्रमाच्या गार्डनमध्ये गेल्या होत्या. बरोबर, हे सगळं खोटं आहे मिलॉर्ड. अर्जुन म्हटल्याबरोबर आता कुसुम आणि सायली या दोघीही एकमेकींकडे हसूनच पाहतात. आता साक्षीचं एक 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 करून खोटं सगळं बाहेर पडत असतं. मग पुढे आता अर्जुन सांगतो आणि आपण हे सिद्ध सुद्धा करून दाखवलं की खुनाच्या रात्री त्या आश्रमाच्या गेट जवळ होत्या. त्यांनी सांगितलं आपल्याला की त्या आश्रमाच्या आतमध्ये कधीच गेल्या नाहीत पण हे सगळं सुद्धा खोटच कारण प्रीतीज ब्युटिक्स व्हिजिटिंग कार्ड त्याचबरोबर तुटलेल ते पेंडंट आणि दुसऱ्या फोनच्या लोकेशनने हे सुद्धा सिद्ध झाले की खुनाच्या दिवशी त्या आश्रमाच्या आतमध्ये गेल्या होत्या. तेव्हा अर्जुनने असं स्टेटमेंट मांडल्यानंतर जज साहेब आता सर्व महत्त्वाच्या नोंदी घेत असतात. तेव्हा दामिनी लगेचच ऑब्जेक्शन घेते आणि ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार नक्की काय करतायत अहो, ते उगीचच वेळ खातायत कोर्टाचा आणि हे जे ते सगळं काही सांगतायत ना या सगळ्याचे रिपोर्ट ऑलरेडी कोर्टाकडे आहेतच अहो. ॲडव्होकेट सुभेदार, तुमच्याकडे जर काही नवीन असेल बोलायला तर बोलू शकताय आणि नवीन काही आहे असं खरं तर मला वाटत नाही. त्यामुळे युअर ऑनर, मला असं वाटत नाही की आपण आता 30 जुलैपर्यंत वाट बघायला हवी कारण विलासचा मर्डर मधुकर पाटील यांनी केला, हेच अंतिम सत्य आहे. तेव्हा सगळेजण आता दामिनीचे स्टेटमेंट ऐकत असतात. रिया नागराज जरा घाबरलेलेच असतात. त्यानंतर अर्जुन दामिनीला म्हणतो,
ॲडव्होकेट देशमुख अहो मला माहिती आहे तुमच्याकडे वेळ नाहीये पण घाबरू नका तुम्हाला अजून कोणता पुरावा हवाय देतो की मी देतो मग दामिनी आपली गुपचूप खाली बसते पण तिच्या चेहऱ्यावर आता स्पष्टपणे तशी काळजी पण दिसते. मग अर्जुन अगदी कॉन्फिडंट असतो तेव्हा तो आता बोलतो की मिलॉर्ड मी तुमच्यासमोर असा एक पुरावा देणार आहे की ज्याने हे सिद्ध होईल की मी साक्षी शिखरेनेच विलासचा खून केलाय. आता असं अर्जुन बोलल्यामुळे इकडे साक्षीला खूप घाबरल्यासारखं होतं तिला धक्का बसतो आणि धडकीस भरते. महिप्त त्याचबरोबर प्रिया आणि नागराज हे तिघेही आता खूप घाबरलेले असतात. मग पुढे अर्जुन जज साहेबांकडे थोडा वेळ मागतो तेव्हा परमिशन ग्रंटेड असा आता लगेचच जज साहेब म्हणतात. मग आता महिप्त जरा घाबरलेला असतो आणि मनातच तो विचार करतो बापरे आता कोणता नवा पुरावा उगवलाय काय माहीत जे काही असेल ते इथपर्यंत नाही आलं म्हणजे ब्र होईल असं म्हणून तो अगदी चलबिचलित झालेला असतो. अर्जुनला पुरावे सादर करण्यासाठी तर ऑलरेडी थोडा वेळ दिलेला असतो. मग दुसरीकडे चैतन्य आणि सरंजावे हे आता एक फाईल शोधत असतात त्यांना ती महत्त्वाची फाईल लवकर काही सापडत नाही. तर इकडे कोर्टामध्ये सगळे घड्याळाकडे पाहत असतात. अर्जुनला असं वाटत असतं की कधी एकदा चैतन्य आणि सरंजामी इकडे येईल. सर्वजण आता वाट पाहत असतात की नेमका असा कोणता पुरावा आता अर्जुन कोर्टासमोर सादर करणार आहे आणि त्याचबरोबर आता साक्षी शिखरे हीच विलासचा खुनी असल्याचा असा स्ट्रॉंग पुरावा कोणता अर्जुनकडे असेल ही सर्वजण आता मनातून विचार करत असतात. आता सर्वांच लक्ष दरवाजाकडे असतं की कोण येणार आहे नक्की कळतच नाहीये. साक्षी सुद्धा घाबरलेली असते तर कुसुमला सुद्धा काळजी वाटत असते ती सायलीला हळूच विचारते काय गे अगं खूप वेळ लागतोय ना ग मग आता सायली मनातच विचार करते हो ना खरंच खूप वेळ लागतोय पण आता ती देवी आईकडे प्रार्थना करते की देवी आई प्लीज अशी ऐन मोक्याच्या वेळी तू आमची साथ सोडू नकोस अशी परीक्षा बघू नकोस देवी आई. मग आता सायली डोळे बंद करते आणि देवी आईची प्रार्थना करू लागते मनोमन मनामध्ये ती म्हणत असते की देवी आई प्लीज आम्हाला तू मदत कर काहीही झालं तरी ही केस आम्ही जिंकलो पाहिजे. दुसरीकडे सरंजावे अजूनही ती फाईल शोधत असतो तो म्हणतो की याच कपाटामध्ये ती फाईल ठेवली होती पण आता नेमकी ऐन मोक्याच्या वेळी कुठे गेली काय माहीत. तेव्हा चैतन्य सांगतो सरंजावे तुम्ही शोधाच ती फाईल कारण खूप महत्त्वाची आहे ती फाईल आपल्यासाठी अहो तिकडे ना कोर्टाची कारवाई सुरू सुद्धा झाली असेल. तेव्हा सरंजावे सुद्धा अतिघाई करत असतो आणि हो मी सुद्धा बघतोय कसं चैतन्याला म्हणत कोर्टामध्ये ऑलरेडी सर्वांनी खूपच वेळ अर्जुनला दिलेला असतो. त्यामुळे दामिनी ताडकन उठते आणि म्हणते युअर ऑनर ऑलरेडी अर्जुन सुभेदार यांना आपण खूप वेळ दिलाय अहो ते नुसताच कोर्टाचा वेळ वाया घालवतायत आणि त्यांच्याकडे जर काही पुरावा असताच तर एव्हाना तो कोर्टात असता की नाही पण तसं होताना तर दिसत नाही. तर दुसरीकडे चैतन्य आणि सरंजावे हे दोघेही पूर्ण कपाट चाळत असतात तरीही तो त्यांना पुरावा सापडत नसतो त्यामुळे ते दोघेही आता जरा वैतागलेले असतात. चैतन्य एक पेज अगदी चाळून पाहत असतो तपासून पाहत असतो की नक्की तो पुरावा असेल कुठे आणि सरंजावे सुद्धा त्याच्याच मदतीसाठी तेथे असतो. इकडे जज साहेब म्हणतात अर्जुन सुभेदार हे पहा कोर्टाचा वेळ खूप मौल्यवान आहे आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुमचा पुरावा सादर करण्यासाठी कोर्टाची पुढची तारीख मागवून घेऊ शकता. तरीही आता दामिनीला खूप हसू येत कारण आता अर्जुनला बरोबर आपण कोंडीत पकडतोय हे तिला माहीत असतं. अर्जुन आपलं मत कोर्टासमोर मांडतो मिलॉर्ड तुम्हाला माहीत आहे माझ्याकडे ऑलरेडी खूप कमी वेळ आहे नाही तर मी दुसरी तारीख मागवून सुद्धा घेतली असती पण तो पुरावा म्हणून आजच मला तुम्हाला दाखवावा लागणार आहे सो प्लीज मी लॉर्ड माझी मदत करा मला वेळ द्या. तेव्हा जज साहेब अजिबातच आता त्याला वेळ द्यायला तयार नसतात कारण दामिनीने बरोबर आता फूस लावलेली असते. त्याच वेळी द कोर्ट इज म्हणून जज साहेब आता त्याला काहीच वेळ देत नसतात आणि तेवढ्यातच एंट्री होते ती चैतन्याची तो मोठ्यानेच आता म्हणतो अर्जुन
तेव्हा आता कुठे जाऊन अर्जुनच्या जीवात जीव येतो. सायली, अर्जुन, चैतन्य आणि कुसुमी या सगळ्यांनाच आनंद होतो कारण चैतन्य खूप महत्त्वाचा पुरावा घेऊन तेथे आलेला असतो. आता चैतन्य अगदी वेळेतच तेथे आल्यामुळे सगळ्यांच्या नजराया त्याच्याकडे असतात. नक्की हा काय घेऊन आलाय हा विरुद्ध पार्टीला पडलेला प्रश्न असतो. तेव्हा रविराजला सुद्धा आता प्रश्न पडतो. तोही जरा काळजीनेच सगळ्यांकडे पाहत असतो की असा कोणता महत्त्वाचा पुरावा अर्जुनच्या हाती पडला असेल, त्याला सापडला असेल. मग चैतन्य आता तोच पुरावा अर्जुनच्या हातात सोपवतो. अर्जुन म्हणतो, मिलॉर्ड, आणखी हे थांबण्याची अजिबात गरज नाहीये कारण मी माझ्या सिस्टमची वाट बघत होतो आणि तो पुरावा घेऊन आलाय. तर आता नक्की कोणता पुरावा अर्जुनकडे असेल विचार करूनच साक्षी आणि महिपच्या तोंडच पाणी पळालेलं असतं. मग आता अर्जुन म्हणतो, ज्या पिस्तुलाने विलासचा खून झाला त्या पिस्तुलाचे फिंगरप्रिंट्स रिपोर्ट आहेत मेलॉर्ड. आता जज साहेब सगळे ते फिंगरप्रिंट्स चेक करून पाहतात, त्यावरचे रिपोर्ट वाचू लागतात. ते पाहून इकडे साक्षी महिप दोघेही खूप घाबरतात. त्यांचा चेहरा पाहण्यासारखा झालेला असतो. मधुभाऊ, सायली, कुसुम यांना आनंद होतो. मात्र रविराजला आता प्रश्न पडतो, हा अर्जुन एवढे मोठे पुरावे घेऊन आलाच कुठून? याने तर मला याबद्दल कल्पना सुद्धा दिली नव्हती. तेव्हा प्रिया आणि नागराज हे दोघेही आता एकमेकांकडे पाहतात कारण त्यांच्याही तोंडच पाणीच पळालेलं असतं. तर दामिनी आता उगीचच मध्ये काही बरत असते आणि सारखी आपली ऑब्जेक्शन मिलर्ड असं म्हणून तीच कोर्टाचा वेळ खेळवाया घालवत असते. मग आता ती म्हणते की हे जे फिंगरप्रिंट रिपोर्ट आहेत हे कोर्टाकडे ऑलरेडी सबमिट झाले आहेतच ना? मग तेव्हा अर्जुन म्हणतो, हे पूर्णपणे खोटे आहेत मिलॉर्ड. जसं की लास्ट टाइमला जे टेलिकॉम कंपनीचे रिपोर्ट होते ते खोटे होते तसेच समजलं ॲडव्होकेट देशमुख बाई तसेच ते रिपोर्ट सुद्धा खोटेच होते असं अर्जुन जेव्हा म्हणतो. मात्र अर्जुनची हुशारी पाहून मधुभाऊंना त्याचा खूप अभिमान वाटत असतो. मग आता तुमच्या हातात जे रिपोर्ट आहेत ना ते खरे रिपोर्ट आहेत मी लॉर्ड आणि त्या पिस्तुलावर फक्त मधुकर पाटलांचे नाही तर मिस साक्षी शिखरे यांचे सुद्धा फिंगरप्रिंट्स आहेत. आता अर्जुनने पुरावे सादर केल्यानंतर पूर्ण कोर्टामध्ये अगदी भयानक शांतता पसरलेली असते. साक्षी आता पूर्णपणे घामाघूम झालेली असते तर प्रियाला आता खूप वैताग येतो आणि ती म्हणते की शेवटी अडकलीच ती. मग आता रविराज हे ऐकतो आणि विचारतो, काय या साक्षीची तुला काळजी वाटते की काय? मग पुन्हा प्रिया नाटकी करून खोट बोलू लागते, नाही हो बाबा, अहो मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं मधुभाऊंना गोळी झाडताना. मग साक्षीचे फिंगरप्रिंट कसे येतील तुम्ही सांगा ब्र. तेव्हा रविराज सांगतो, अर्जुनने ना अगदी खरे रिपोर्ट्स आणलेत आणि या पिस्तुलावर साक्षीचे खरे फिंगरप्रिंट्स आहेत. ते असे आपोआप नाही उठणार त्या कागदावर. मग आता प्रिया मनातच विचार करते, आता या किल्लेदारला कसम सांगू की मी स्वतःच त्या पिस्तुलावरचे साक्षीचे फिंगरप्रिंट्स पुसून टाकले होते आणि त्यावर फक्त मधुभाऊंचे फिंगरप्रिंट्स असायला हवे होते. तेव्हा नागराज म्हणतो की दादा आता इथे उलट तपासणी घ्यायचीत का तिची? आपण आता जज साहेब काय म्हणतायत ते ऐकूयात अगोदर. तर दुसरीकडे साक्षी आता घाबरूनच अण्णाला हळूच म्हणते, अण्णा हे कसं झालं? अहो अर्जुन नक्कीच आता मला फासावर लटकवेल, प्लीज मला वाचवा प्लीज. मग आता जज साहेब हे सर्व रिपोर्ट चेक करून पाहतात आणि सांगतात की या फिंगरप्रिंट्स रिपोर्टनुसार साक्षी शिखरे आणि मधुकर पाटील या दोघांचेही फिंगरप्रिंट्स त्यावर उमटलेले आहेत. त्यानंतर सर्वजण शांत असतात तर दामिनी उठते आणि म्हणते, युअर ऑनर हा फक्त खोट्याचा खेळ सुरू आहे. अहो या अगोदर जो रिपोर्ट दिला होता त्यावर पोर्टवर फक्त मधुकर पाटील यांचेच फिंगरप्रिंट्स होते. मग आज अचानक त्यांच्याकडे एक दुसरा रिपोर्ट आला आणि हे म्हणतायत तो खरा आहे ज्यावर साक्षी शिखरेचे सुद्धा फिंगरप्रिंट्स आहेत. पण हे कशावरून? पहिला दिलेला पेपर हा खोटा आहे आणि आत्ता दिलेला पेपर हा खरा आहे. अहो काय पुरावा काय आहे तुमच्याकडे याचा? असं ती अगदी जीव तोडून प्रश्न विचारत असते. तेव्हा अर्जुन हसून म्हणतो,
अहो ॲडव्होकेट देशमुख प्लीज तुम्ही किती प्रश्न विचारताय जरा शांत फक्त उत्तरच हवे ना जर आता याच्या ऐवजी तुम्हाला हेच उत्तर ऑफिसर इन्चार्ज यांनी जर उत्तर दिलं तर तुम्हाला चालेल का तेव्हा ऑफिसर इन्चार्जच नाव काढल्यानंतर मात्र महिप्त आणि साक्षी अजूनच घाबरतात। नंतर अर्जुन जज साहेबांकडे ही परमिशन मागतो की मला रिटायर्ड इन्चार्ज ऑफिसर सरंजावे यांना विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची परमिशन हवी। आता सरंजावे नाव घेतल्यानंतर मात्र महिप्त अगदी हादरून जातो। तेव्हा परमिशन ग्रंटेड अस आता जज साहेब म्हणतात। त्यावेळी क्यू अस अर्जुन म्हणतोच। अगदी दणक्यात सरंजावे हा कोर्टामध्ये एंट्री करतो तेव्हा महिप्त आणि साक्षी त्याचबरोबर तेथे असणारे सर्वजण त्या सरंजावेकडे पाहतच राहतात। मग आता जेव्हा तो विटनेस बॉक्समध्ये येऊन उभा राहतो तेव्हा अर्जुन त्याला विचारतो की इन्स्पेक्टर सरंजावे जेव्हा विलास मर्डर केस फाईल झाली तेव्हा ऑफिसर इन्चार्ज तुम्हीच होतात तेव्हा तो म्हणतो हो मीच होतो आणि सगळे पुरावे तुमच्या ताब्यात होते हे खरं आहे सरंजावे हो म्हणतो। पुढे अर्जुन त्याला दुसरा प्रश्न विचारतो अगोदर सबमिट केलेले फिंगरप्रिंट्स रिपोर्ट आणि आत्ता सबमिट केलेले फिंगरप्रिंट्स रिपोर्ट यामध्ये काय फरक आहे। तेव्हा इन्स्पेक्टर सरंजावे जज साहेबांना सांगतो आज सबमिट केलेले रिपोर्ट हेच खरे फिंगरप्रिंट्स रिपोर्ट आहेत आणि 2 वर्षापूर्वी जे फिंगरप्रिंट्स रिपोर्ट सबमिट केले होते ते पूर्णपणे खोटे होते। आता असं म्हटल्याबरोबर इकडे आता साक्षीच्या डोळ्यातून अक्षरशः पाणी येतं आणि ती अगदी रडकुंडीला येते कारण आता सगळे फासही तिच्या विरोधात पडलेले असतात। मोहिप्तल आता काहीच करता येत नसतं तोही एकदम गप्प असतो कारण ऑलरेडी आता त्याचा खेळ संपत आलेला असतो। त्यानंतर आता सायली मधुभाऊ हे मात्र गालात हसत असतात। तेव्हा आता सरंजावे म्हणतो की साक्षी शिखरे यांचे वडील महिप्त शिखरे यांच्या सांगण्यावरनच ते रिपोर्ट बदलले होते। आपलं स्टेटमेंट जेव्हा तो कोर्टासमोर देतो तेव्हा मात्र आता महिप्तचा चेहरा पाहण्यासारखा झालेला असतो। त्याचे डोळे रागाने अक्षरशः लाल झालेले असतात आणि तो सरंजावेकडे खूप म्हणजे खूप रागात पाहत असतो कारण आता त्याची लेक या सगळ्या प्रकरणामध्ये अडकणार असते आणि हे त्याला आता 113% कळून चुकलेलं असतं। तर आता सरंजावे हळूच साक्षीकडे पाहतो तर साक्षी अजूनच घाबरते। इकडे आता नागराज आणि प्रिया या दोघांच्याही तोंडच पाणी पळालेलं असतं। तेव्हा कुसुम आणि त्याचबरोबर रविराज या दोघांनाही आश्चर्याचा धक्का होतो असतो तर मधुभाऊ आपल्या लेकीकडे अंजाव्याकडे पाहत राहतात। तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आता खूपच या गोष्टीवरून कोर्टामध्ये अर्जुन आणि दामिनी मध्ये आर्ग्युमेंट होतात। अर्जुन जीव तोडून सांगत असतो त्या पिस्तूलवर साक्षी शिखरेचे फिंगरप्रिंट सापडले आहेत। मग दामिनी मोठ्याने आरडाओरडा सुरू करते आणि आपले हे स्टेटमेंट देऊ लागते। हो सापडूच शकतात ना तिचे फिंगरप्रिंट्स या पिस्तुलावर सापडूच झटापट झाल्यानंतर तिचे फिंगरप्रिंट सापडू शकतात ना त्या पिस्तुलावर। तेव्हा अर्जुन आता पॉइंट टू बी नोटेड मी लॉर्ड असं म्हणतो कारण आता दामिनीला माहीत असतं की तिथे झटापट झाली आणि त्या झटापटीत साक्षीकडून विलासचा खून झाला आणि अर्जुन हाच महत्त्वाचा पॉइंट जज साहेबांना आता लिहून घ्यायला सांगतो। ॲडव्होकेट दामिनी देशमुख या स्वतः आता कबूल करतायत की साक्षी शिखरे ही आश्रमाच या आतमध्ये होती। आता जज साहेबने निर्णय देतात की साक्षी शिखरे ही आता झटापटीमध्ये सामील होती आणि ती संशयित आहे हे सिद्ध करण्यासाठी अर्जुन सुभेदार यांना फक्त एक संधी दिली जाईल। आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।